मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण विलक्षण भानामती ही एक भयकथा बघणार असो. पण त्याआधी जर कोणी यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असात तर त्यांनी या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. ही जी भयकथा असा ती रुचा गांधी यांनी आपल्यासाठी पाठवलेली असा. चला तर मग सुरुवात करूया या गोष्टी. यो जो अनुभव असा तो माझ्या आई केलेलो होतो. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट असा. तेव्हा आम्ही खेडेगावात राहायचो. ताजा खेडेगाव होता. ता खूप मोठा नाही होता. मात्र खूप सुंदर आणि निसर्गरम्य होता. आणि छोटी मोठी शेती भाती सुद्धा होती. मी जेव्हा लहान होतोय तेव्हाची ही गोष्ट असा. तरी मी 12-13 वर्षाची असान. त्यावेळी त्या खेडेगावात आमचा 2 मजली घर होता आणि खाली व्यवसायासाठी बांधलेला एक दुकान होता. म्हणजे माझ्या वडिलांनी ता बांधलेला होता. आमच्या घरासमोर मोठाच मोठा अंगण, गर्द झाडी, फळा फुलांचे बागा आणि अंगणात छोटूसं झोपाळू असा सुंदर असा आमचा घर होता. तेव्हा आमच्या शेजारी एक शाह काकू म्हणून राहायची. मात्र त्यांचं लग्न झाल्यापासून त्यात एकटेच राहायचे. त्यावेळी आमचा सगळा काही उत्तम चालला होता. आमच्या व्यवसायात सुद्धा भरभराट होक लागली होती. पण म्हणतात ना, काही जणांका चांगला झालेला आवडत नाही. असाच काहीसा आमच्या बाबतीत झाला होता. तेव्हा आम्ही घरात 5 जण राहायचो. मी, माझी आई, बाबा आणि आजी आजोबा. तेव्हा आम्ही सुखासुखीन आणि गुणागोविंदान राहायचो. आमका तेव्हा कशाचीच कमी नाही होती. तो काही काळ खूप सुखासमाधान गेलो. त्यानंतर काही दिवसांत नवरात्रीचे दिवस चालू झाले. तेव्हा आमच्या बाजूक राहणारे शाह काकू आमच्याकडे कधीच येत नसायचे. पण अचानक एक दिवशी ते साबुतांदळाचे खीर घेऊन आमच्याकडे इले. आमका तेव्हा वेगळाच वाटला. ते इल्यावर असं म्हणत होते की आता उपास चालू आहे ना, म्हणून खीर केलं होतंय आणि तुमच्या पोरांका खीर आवडता म्हणून म्हटलं देऊन येऊया. पण त्या दिवसानंतर ते शाह काकू होते ते असं काय ना काय कारण काढून वारंवार आमच्या घरात येऊक लागले होते. आणि बघता बघता ते आमच्याशी जवळीक साधूक लागले होते. मग पुढे पुढे आम्ही असं म्हणक लागलो की एकटेच राहत असतले बिचारे आणि त्यांना एकटा राहून खूप कंटाळो येत असत, म्हणून वाईट वेळ घालवसाठी ते येत असतील आणि तेवढ्यात त्यांचं मन पण रमत असत. पण या सगळा असा 15 ते 20 दिवस चालूच होता. पण जी बाई या आधी रस्त्यावरून जरी पास झाली तरी ती काही एक न बोलता मान खाली घालून चालायची, ती बाई अचानकच आमच्या घरात कशी येऊक लागली होती ह्यो प्रश्न मात्र आमच्या सगळ्या घरच्यांका पडलो होतो. एक दिवशी आम्ही सगळेजण स्वयंपाकघरात जेवण करूक बसलो होतो. तसो अचानक आमच्या खळ्यासून 10-15 कुत्र्यांचो कर्कश रडण्याचा आवाज आमच्या कानावर पडलो. तशी माझी आई म्हणाली, काय झालं या कुत्र्यांका? फटकी इली ती आमच्याच खळ्यात येऊन उगाच आरडाओरडा करतात. काय रोग भरलो काय माहिती. तशी आजी म्हणाली, नक्कीच काहीतरी अशुभ घडणारा, नाहीतर असे कुत्रे कधी ओरडत नाही आणि आता तर रात्र असा. तसे माझे बाबा म्हणाले, आई असं काय नसता गे. तर काय झाला, गेट उघडा राहिला असतला त्यामुळे सगळे कुत्रे घरात इले आणि कुत्रे ते भोकतच असतात. असा शुभ आणि अशुभ काय नसता, मी बघतोय त्यांका. असं म्हणून बाबा त्यानं उठले आणि कुत्र्यांका पळवसाठी बाहेर गेले. मग वडिलांनी बाहेर जाऊन एक दगड घेतलेनी आणि ते कुत्र्यांवर मारूक लागले. पण जसे ते कुत्र्यांवर दगड मारतात तसे ते सगळे कुत्रे पिसाळल्यासारखे यांच्या अंगावर इले आणि यांका चावूक लागले. वडिलांका या सगळं काय घडतात आज काय कळत नाही होता. कारण जे कुत्रे याआधी हट मतल्यावर पळणारे अचानकच कसे अंगार इले. वडिलांच्या जोरजोरात आवाजामुळे बाकी सगळे घरातले बाहेर गेले आणि त्यांनी त्या सगळ्या कुत्र्यांका पिटाळून लावल्यानी. पण वडिलांका मात्र चांगलेच जखमा झाले होते. मग ते त्यानंतर वैद्यबुवांकडे वगैरे जाऊन इले. मग थोड्या दिवसांनी त्यांका बरा वाटला. पण ज्या दिवसापासून ती शहाबाई आमच्या घरात इली होती त्या दिवसापासून असे विचित्र प्रकार सुरूच झाले होते. एकदा तर दुपारी आम्ही सगळे हॉलमध्ये जेवूक बसलो होतो. तेवढ्यात अचानक जोराचा आवाज इलो. जसे वडील बाहेर जाऊन बघतात तर घराच्या भिंतीच्या बाजूक भले मोठे 10 दगड पडले होते. हे असा कसा झाला ताच काय त्यांका कळत नाही होता. कारण ह्या तर 1-2 माणसाचा काम नाही होता.
तरी 7-8 माणसं मिळान तेवढे मोठे दगड ते टाकूक शकतात. एवढे मोठे ते दगड होते. पण तेथं अचानक खै नाहीले त्याच काय समजाक मार्ग नाही होतो. आणि दगड तर एकाच वेळेत जोरात पडले होते. आणि वडील सुद्धा लगेच बाहेर गेले होते. पण त्यांका तर आजूबाजू कोणच दिसला नाही. मग असा कसा काय होऊ शकता. त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी अजून एक विचित्र प्रकार घडलो. रात्रीची वेळ होती. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. आम्ही सगळेजण गाढ झोपलो होतो. आमच्या खळ्यात एक छोटंसं झोपाळं बांधलेलो होतो. तो जो झोपाळं होतो तो जोर जोरात हलाक लागलो होतो. आणि तो झोपाळं लोखंडाचं असल्यामुळे त्याचा आवाज सुद्धा येत होतो. जसं तो झोपाळं पुढे जायचो तसं तो लोखंडाक आपटायचो. आणि जसं तो मागे यायचो तसं तो मागच्या लोखंडाक आपटायचो. त्या लोखंडाचं खूप मोठमोठ्या नावाजोग लागलो होतो. आणि बघता बघता आमच्या घराची खिडकी जोरात उघडली. त्या खिडकीचा आवाज एवढं मोठ्यानं झालो की माझ्या आईक जाग गेली. तशी आई ती खिडकी लावून उठली. जशी ती खिडकी लावून त्या खिडकीकडे जाता आणि बाहेर बघता तेव्हा तिका चांगलंच झटको बसलो. कारण बाहेर तर अजिबात वाऱ्याचा पान नाही होता. तरी सुद्धा एवढ्या वेगाने ही खिडकी उघडली कशी. ह्या विचारात आई मग्न होती. तेवढ्यात तिच्या कानावर झोपाळ्याचा आवाज येलो. असं वाटत होता की एवढ्या रात्री कोणतरी त्या झोपाळ्यावर खेळता. म्हणून मग आईनं असं विचार केल्यान की एवढ्या रात्री कोण झोपाळ्यावर खेळता. म्हणून तिने आधी घरात सगळी माणसं झोपली आहेत की नाही तर बघूक लागली. पण खूप अंधार असल्यामुळे तिका काही स्पष्ट दिसत नाही होता. म्हणून तिने खोलीची लाईट लावल्यान. खोलीची लाईट लावून बघता तर सगळे तर घरात झोपले होते. मग आता असं तिका प्रश्न पडलो की मग बाहेर झोपाळ्यावर खेळता कोणा आणि आपण एवढ्या रात्री. म्हणून मग आईन समोरचं दार उघडल्यान आणि हळूच बाहेर कोण हाता वाकान बघूक लागली. जेव्हा तिने हळूच बाहेर डोकावल्यान आणि जा काय बघितल्यान त्या बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अक्षरशः जोरात किंचाळली. कारण तो जो झोपाळू होतो तो वाऱ्याच्या वेगान मागे पुढे होत होतो. आणि बाहेर तर वाऱ्याचा पान देखील नाही होता. मग असा कसा काय होऊ शकता. तिने पटकन दार लावून घेतल्यान आणि ती हॉलमध्ये इली. ती चांगलीच घाबरली होती. मग ती लगेच माझ्या खोलीत धावत इली. ती जशी माझ्याजवळ येता तसं तिच्या जीवात जीविलो. त्या रात्रीपासून ती माझ्यासोबतच झोपायची. काही दिवस होऊन गेले. पण हे जे असे प्रकार होते ते वारंवार घडूकच लागले होते. बघता बघता काही दिवस होऊन गेले. पण हे जे असे प्रकार होते ते वारंवारच घडाक लागले होते. एकदा तर माझ्या आईन सकाळी सकाळी उठान डबोभर पोळी करून ठेवलेले होते. पण जेव्हा आम्ही दुपारी जेवूक बसलो आणि जेव्हा तो डबो आईन उघडल्यान तेव्हा त्या डब्यात एक सुद्धा पोळी उरली नाही होती. त्या डब्यात फक्त मोठमोठे आळे होते. सगळ्यांका चांगलंच धक्को बसलो. कारण त्यावेळी तर आम्ही सगळे घरातच होतो. घरातून कोण बाहेर गेला नाही ना बाहेरसून खयची व्यक्ती घरात इली. मी सगळं प्रकार झालो कसो. डबो भरून केलेले पोळी अचानक नाहीसे झाले खय. ह्यो सगळं प्रकार होतो तो विचार करण्याच्या पलीकडचं होतो. त्यानंतर 3-4 दिवसांनी माझ्या आजीन बाजूच्या गिरणीतून दळण दळून आणल्या नव्हता. आणि मग आईन रात्री त्याचे पोळे केल्या नव्हते. पण जेव्हा आम्ही जेवूक बसलो तेव्हा त्या पोळ्यांमध्ये काहीतरी चमकताना दिसला. म्हणून मग आईन पिठाचं डबं उघडून बघितल्यान तर त्या पिठाच्या डब्यात अक्षरशः बारीक काचेचे तुकडे होते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आईन पोळी करताना पीठ तर मळल्यान. पण पीठ मळताना तिच्या हाताक एकव काच लागली नाही. आणि ना तिका पीठ मळताना कसली काच दिसली. आणि जर पिठात काचे असते तर तिका पीठ मळताना एखाद दुसरी काच तर नक्कीच लागली असती. माझ्या आईक वाटला की त्या गिरणीवाल्या काकांनी चुकान काहीतरी काचेचं टाकल्याने असात. म्हणून मग आईन तो लगेच पिठाचं डबं उचलल्यान आणि त्या गिरणीवाले काकांका तो डबं दाखवूक लागली. पण ते तर काका म्हणत होते मी स्वतः तुमचं पिठाचं डबं भरलंय आणि मी स्वतः बंद केलंय. आमच्याकडनं तर असलो काय प्रकार झालो नाही होतो. आणि आमच्याकडे तर काचीची कायच वस्तू नाहीत. मग ह्याच्यात काची काय ना पडतील. आता बघता बघता हे जे काय प्रकार घडत होते ते आमच्या बुद्धीच्या पलीकडचे होते. त्यानंतर 10 दिवसांनी माझ्या वडिलांका अचानक थंडी भरली. आणि बघता बघता त्यांका बेफाम ताप इलो. आणि या सगळा काही क्षणार्धातच झाला होता. मग आम्ही त्यांका लगेच वैद्यांका दाखवलं. घरचे सगळे उपाय करून बघितलं. पण काय केल्या त्यांच्यावर फरक पडायचा नावच घेत नाही होतो. आणि ह्या काही दिवसात आमच्या घरातली भांडी गायब होऊक लागली होती. ती भांडी खय जायची कोण न्यायचा ह्या आमका काय कळतच नाही होता. पण एक दिवशी आमका ती हरवलेली भांडी आमच्या घराच्या मागच्या मोठ्या फणसाखाली सापडली. ती फणसाखालच्या जमिनीत पुरलेली होती. आता ही सगळी भांडी थंय नेऊन पुरल्यान कोणी ह्यो एक मोठा प्रश्न होतो. पण आमका आता याचा नवल वाटत नाही होता.
कारण बरेचसे दिवस ह्यो असो प्रकार घडतच होतो. आमच्यासोबत गेले 3 आठवडे असोच विचित्र प्रकार घडूक लागलो होतो. आणि एक दिवशी तर कहरच झालो. त्या रात्री आमका असो काय अनुभव इलो तो तुम्ही विचारूच नको. असो अनुभव कोणाच्याच वाटाक येता कामा नये, इतको तो भयंकर होतो. ही गोष्ट रात्रीची असा. आम्ही सगळेजण गाढ झोपलो होतो. अचानक मध्यरात्री घराच्या भिंतीसून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येऊक लागले होते. आणि ह्यो सगळो प्रकार अर्धो तास चालू होतो. आणि अक्षरशः भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी यांचो आकार भिंतीवर दिसक लागलो होतो. आणि तो अचानक धावत धावत काहीतरी गायब व्हायचो. तो सगळो प्रकार बघून माझ्या वडिलांनी पटकन शेजारच्यांका बोलवून आणल्यानी. आता शेजारी म्हणजे तेव्हा आमच्याकडे एकच होते, शहा काकू. ते इले खरे, पण त्यांचं काय तर विचित्रच चालला होता. जेव्हा ते आमच्या घराकडे इले तेव्हा ते एक विचित्र हास्य करत होते. पण जेव्हा ते घरात इले तेव्हा ते सगळे प्रकार थांबले होते. आणि ते शहा काकू आमका सांगत होते की तुमका भास वगैरे झालो असात. खया काय, माका तर काय दिसना नाया. एवढा बोलान ते हसत हसत थैना निघून गेले. आता मात्र हद्दच पार झाली होती. जशी जशी पौर्णिमा जवळ येऊक लागली होती तसे तसे घटना खूपच भयंकर घडाक लागले होते. पौर्णिमेच्या पहिल्या सकाळी आजोबा झोपेसून उठले. याआधी कधी तर आजोबा कधीच झोपेसून उठायचे नाही, पण त्या दिवशी ते उठले आणि काहीतरी चालाक लागले. आणि बघता बघता ते जिन्यावरून खाली उतराक लागले. पण ते झोपेत असल्यामुळे त्यांका जिन्याच्या पायऱ्यांचो अंदाज इलो नाही आणि त्यांचो पाय चुकलो आणि ते सरळ खाली कोसळले. त्या सगळ्या प्रकारात त्यांका चांगलोच मुकोमार लागलो होतो. पुरो आठवडोभर त्यांका खूप त्रास झालो. मग हळूहळू त्यांका बरा वाटला. बघता बघता आमच्या घरातली चूल सुद्धा पेटत नाही होती. स्वयंपाकघरातला सगळा साहित्य आपणच गायब व्हायचा. भांडी तर एका क्षणाक दिसायची तर दुसऱ्या क्षणाक गायब व्हायची. रात्री जर कोण पाणी पिऊसाठी स्वयंपाकघरात इला तर तेका काय तर विचित्रच दिसायचा. अक्षरशः स्वयंपाकघरातली भांडी हवेत तरंगायची, आपणच खाली पडायची. त्या दृश्य खूपच भयंकर होता. पुढे पुढे तर एकटा कोण स्वयंपाकघरात जाऊक बघायचाच नाही. मग एक दिवशी मी असं ठरवलंय की हा सगळा काय होता तर माका बघूचाच असा. म्हणून मी गपचूप ते स्वयंपाकघरात रात्रीचं लपन रवलंय. पण त्या दिवशी कायच घडला नाही. माका वाटलेला की हे सगळे प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडतील, पण त्या दिवशी तसं काय घडला नाही. पण आता हे सगळे प्रकार घडता घडता 1 महिना होऊन गेलो होतो. आमच्या सर्वांची घरात चांगलीच बिकट परिस्थिती झाली होती. घरातला सगळा धान्य संपत इला होता आणि आता पैशाची चणचण सुद्धा भासूक लागली होती. आणि त्याच्यात आणखी भर म्हणजे आमच्या घरातले कपडे सुद्धा हळूहळू गायब होऊक लागले होते. आणि जे गायब झालेले कपडे असायचे ते आमका परत गावायचेच नाही. ते कपडे खय जायचे, कोण न्यायचा त्याच काय कळायचं नाही. आणि विशेष म्हणजे आमच्या घरात तर कोण पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. मग हे सगळी भांडी, कपडे, सगळं साहित्य जायचा खय, या एक मोठा कोडाच होता. आम्ही अक्षरशः देवाकडे खूप मनोमन प्रार्थना केलं की हे सगळं प्रकार थांबव, आता आमका ह्या काय सहन होणार नाही. आणि त्यानंतर आमच्यावर खूप मोठा संकट ओढावला. आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घरावर केस लागली. आमच्या विरुद्ध जी माणसं होती ती सांगत होती की ज्या जमिनीवर तुमचं घर बांधलेला असा ती जमीन आमची असा, त्या जमिनीवर आमचा अधिकार असा, त्यामुळे या घर सुद्धा आमचं होतला. आमचे तेव्हा ग्रहच फिरले होते. त्या म्हणतात ना, एकदमच सगळी संकटा एकत्र येतात, ती अशी. आम्ही ती आता केस झाली म्हणजे आमका केस लढवची होती, पण आमच्याकडे तेव्हा पैसेच उरले नाही होते. मग काय, आम्ही केस हरलो. मग त्यांची 1 महिन्याची नोटीस इली की 1 महिन्यात या घर खाली करा. आमच्या सगळ्यांवर प्रचंड ताण इलो होतो. आता या घर सोडून जायचं खय आणि जोडीक पैसे सुद्धा नाही होते. मग जगायचा कसा, ह्यो एक खूप मोठा प्रश्न होतो. पुढच्या दिवशी आजोबा काही कामानिमित्त बाहेरच्या गावी गेले होते. त्यांका उशीर होत असा त्यांनी सांगितल्याने होता. त्यामुळे त्यांची काय काळजी करूचा विषय नाही होतो. आम्ही घरात तेव्हा 4च जण होतो. मी, आई, बाबा आणि आजी. आम्ही सगळेच जण मानसिकरित्या खूप थकलेलो, त्यामुळे लवकर रात्री झोपलो. तरी आम्ही रात्री 9च्या दरम्यान सगळे झोपलो असू. अचानक रात्री माझ्या आईक कोणतरी तिचं गळं जोरात आवळता असं तिका भास झालो. ती अक्षरशः आपले हातपाय जमिनीवर आपटूक लागली. ती त्या सगळ्या प्रकारातून आपल्याक सोडवतो खूप प्रयत्न करत होती आणि काही वेळान तिका यश मिळाला.
पण झालेल्या प्रकारात ती चांगलीच घाबरान गेली होती. जेव्हा ती का जागेली तेव्हा तिने आजोबा इलेत काय बघितल्यान, पण आजोबा अजून काय घराकडे इले नाही होते. मग आईन आमका सगळ्यांका उठवल्यान आणि तिने तिच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो तिने आमका सांगितल्यान. मग आम्ही सगळेजण त्या प्रकारामुळे चांगलेच घाबरलो आणि तो प्रकार ऐकान सगळ्यांची जवळजवळ झोप उडानच गेली होती आणि आजोबा सुद्धा अजून घराकडे इले नाही होते. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र बसान आजोबांची वाट बघत होतो. आईसोबत घडलेल्या घटनेमुळे आता कोणातच झोपाची हिंमत नाही होती, कारण कोणाक काय कळत नाही होता की पुढे आपल्यासोबत काय घडात. माझे तर हृदयाचे ठोके वाढाकत लागले होते. माझ्या आजोबांका रात्री खूपच उशीर झालो होतो, तरी 12च्या दरम्यान ते गावच्या वेशीपर्यंत येऊन पोचले. जसे ते गावच्या वेशीवरनं चलत आमच्या घराकडे येतात तेव्हा त्यांका आमच्या शेजारचे शहाकाकू आपल्या हातात कंदील घेऊन जंगलात लपत लपत चलताना दिसले. माझ्या आजोबांका प्रश्न पडलो की एवढ्या रात्री हातात कंदील घेऊन ही बाई एकटीच खय चालली आणि काय करता. म्हणून मग आजोबांनी तिचो गपचूप पाठलाग केल्यानी. बघता बघता शहाकाकू जंगलातल्या एका झोपडीत गेले. आजोबांका त्या जंगलातल्या झोपडीबद्दल कायच माहिती नाही होता. ती इतके वर्ष या गावात राहत होते, पण जंगलात एक झोपडी असात असं त्यांना वाटलाव नाही होता. बघता बघता ते जे शहाकाकू होते ते त्या झोपडीत शिरले. तसे मग आजोबा त्या झोपडीच्या जवळ जाऊक लागले. जसे ते त्या झोपडीच्या जवळ जातात तसं त्यांच्या कानावर कसलो तरी आवाज पडलो. तसे आजोबा सावध झाले आणि त्यांनी पटकन त्या झोपडीच्या भिंतीत कान लावून आतमध्ये ती बाई काय बडबडता तर ऐकूक लागले. ती जी बाई होती ती आतमध्ये खयच्या तरी एका मांत्रिकाक सांगत होती, तुमचं काम खूप चांगला चालला, आपल्याक यश सुद्धा मिळता. आता काही दिवसातच तागर आपल्याक गावतला. तुम्ही तुमचं काम असंच चालू ठेवा आणि अजून त्यांना कसो त्रास देव गावात ह्याच्याकडे लक्ष द्यावा. मी स्वतः बघितलंय, त्या घरातल्यांका चांगलोच त्रास होता. तसं तो मांत्रिक त्या बाईची वाक्य ऐकान जोर जोरात हसाक लागलो आणि म्हणालो, तुम्ही काही एक काळजी करू नको. आता येत्या 3 दिवसातच त्यांचा होताचा नवता होतला, तुम्ही बघितच राहा. तुमची भानामती वाया जाऊची नाही, ह्यो माझो शब्द असा. तसे ते शहाकाकू सुद्धा जोर जोरात हसूक लागले. आजोबांका मात्र त्या दोघांची ती वाक्य ऐकान डोक्यात कळस गेली. त्यांका प्रचंड राग येलो. रागाच्या भरात त्यांनी त्या झोपडीच्या दरवाज्यावर जोरात लात मारल्यानी आणि दार पेचल्यानी. माझ्या आजोबांचा तर रूप बघून तो मांत्रिक आणि शहाकाकू चांगलेच गडबडले. त्यांचे हातपाय थरथर कापकत लागले. तसे बघता बघता आजोबा त्या मांत्रिकाच्या जवळ गेले आणि त्यांनी ते मांत्रिकाच्या 60 कण कानाखाली वाजवल्यानी आणि ते म्हणाले, तुका लाज वाटता रे? आमच्या जीवनाशी खेळताना तुमका कायच वाटत नाही? काय मिळालं तुमका या करून? तुम्ही ना असे सुधराचाच नाही. तुम्ही चला, तुमका संपूर्ण गावासमोर नेतय आणि हे सगळं प्रकार ना उघडकीस आणतय. मग ते तुमका काय ती योग्य शिक्षा करतील. आणि काय हो शहाकाकू, आम्ही तुमका आधार गावाक होयो म्हणून आमच्या घराकडे येऊक दिलं, तर तुम्ही आमच्याच पाठीवर खंजीर खुपसलास, एवढं मोठं विश्वासघात केलास. मी तुमका शेवटचं सांगतोय, तुम्ही जी काय आमच्यावर बानामती केलास ती ताबडतोब पाठी घ्यावा, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नसात. तसे ते काकू जोर जोरात हसाक लागले आणि म्हणाले, ता आता शक्य नाया. मी बानामती मागे घेऊचंय नाय. लय पैसो इल्लो ना तुमच्याकडे, पैशाच्या जीवावर लय उडत होतास ना तुम्ही. आता तुमच्या घरातला कोणच जिवंत राहायचा नाय. मी जळत होते तुमच्या सुखावर, तुमच्या एकत्र कुटुंबावर. तुमचा चाललेला आनंदी जीवन माझ्या डोळ्यात खुपत होता. त्यामुळेच मी हा सगळा पाऊल उचललंय. मी तुमका नाय सोडूचंय, तुमचा संपूर्ण खानदान नष्ट करतलंय. त्या शहाकाकूंची वाक्य ऐकान माझ्या आजोबांका प्रचंड राग येलो. माझ्या आजोबांचा स्वभाव सुद्धा खूप रागिष्ट होतो. त्यांका काय असला काय सहन व्हायचं नाही. तसे माझे आजोबा म्हणाले, या बघा, मी तुमका शेवटचं सांगतोय, भानामती जर मागे घेतलास नाय तर तुमका पस्तावाचा लागात. मी या मांत्रिकासोबत तुमका सुद्धा परपटत गावासमोर नेन आणि सगळ्यांका सांगीन. मग तुमका ही गावातली माणसा गावात रवाक देऊची नाय, कायमचा तुमका या गाव सोडून जाऊचा लागात. आजोबांचा या वाक्य ऐकान ते शहाकाकू जरा गप्पच रवले आणि ते काहीतरी विचार करूक लागले. त्यांनी काय विचार केल्याने काय माहिती, पण त्यानंतर त्यांनी एकदम नमता घेतल्याने आजोबांच्या त्या धमकीन शहाकाकू एकदम आजोबांच्या हातापाया पडाक लागले. ते म्हणाक लागले, माका माफ करा, पण ही सगळी गोष्ट गाववाल्यांका सांगा नको. मी तुमच्या पाया पडतय. माका या गावात रवाचा असा, मी एकटी बाई खय जातलय. मग त्यावर आजोबा म्हणाले, मग तू काय करताना आधी विचार नाही लो? तू आमका संपवणार होतं. आमचं नशीब चांगला होत म्हणून माका तू हय येताना दिसलं, नाहीतर आमचा काय खरा नाही होता. पण शेवटी खऱ्याचाच विजय होता,
ह्या मात्र म्हाका आता पटला. आता अजिबात वेळ न घालवता तू जी काय आमच्यावर बानामती केलं ती या मांत्रिकाकडनं परत मागे घे. मग त्या शहा काकूंनी त्या मांत्रिकाक सांगितल्यानी की यांच्यावर जी काय बानामती केलास ती परत मागे घ्यावा. मग त्या मांत्रिकान सांगितल्यान मी बानामती मागे घेन, पण तुमका माका सगळे पैसे देऊचे लागतले. तसे ते शहा काकू म्हणाले, होय मी तुमका सगळे पैसे देतलय, माझी चूक माका मान्य असा आणि माका या गावात रवाचा असा. मग त्या मांत्रिकान परत कसले कसले मंत्र मनाक सुरुवात केल्यान. तो जो विधी होतो तो बराच वेळ चालू होतो. जवळजवळ 1-1.5 तास तरी त्या विधीक लागले होते. मग आजोबा ता सगळा आटपून रात्री 2च्या दरम्यान परत घराकडे इले. आम्ही घराकडे त्यांची वाटच बघत थांबलो होतो. जसे ते घराकडे इले तसं माझ्या आजीन विचारल्यान, काय हो किती उशीर तुमका, 11 वाजसर येणार होतास ना. तशा आजोबांनी आमका सगळं घडलेलो प्रकार सांगितल्यानी. आजोबांनी सांगितलेलो तो प्रकार ऐकान आमका सगळ्यांका चांगलोच धक्को बसलो. माझ्या आईक तर प्रचंड राग इलो होतो आणि आजी तर सांगत होती, माका तर आधीच माहिती होता ही बाई नक्कीच काहीतरी विचित्र वागता, कारण ह्या आधी तर ह्या बाईन कधी आमच्या घरात पाऊल सुद्धा दिले नाही. मग ही अचानक आमच्या घरात कशी येऊक लागली. त्या दिवसापासूनच माका त्या बाईवर शक इलो होतो. पण माका वाटला की खरोखरच तिका आमची गरज असत, म्हणून मग मी काय एवढा लक्ष दिलंय नाही. पण बघ कसा असता आपल्या जवळचीच माणसा असो विश्वासघात करतात. तसे आजोबा म्हणाले, आता काय तशी घाबरायची गरज नाही, कारण तिने सगळी बानामती मागे घेतल्या नसा, त्यामुळे आपल्याक काय आता धोको नाही. सगळा आता पूर्वीसारखा छान होतला. एवढा बोलान आजोबा बाहेरचं दार लावूक गेले. जेव्हा ते बाहेरचं दार लावतात तेव्हा त्यांचं लक्ष समोरच्या अंगणात गेलो. तेव्हा त्यांच्या दाराच्या समोरच एक हाड पडला होता. कदाचित हा एक पायाचा हाड होता. तसे आजोबा म्हणाले, आत्ताच्या आता मी हा हाड स्मशानभूमीत जाऊन जाळून येतोय, तुम्ही कोणीच माझ्या पाठना येऊ नको. घरातल्यानी त्यांका खूप अडवल्यानी, पण आजोबा काय ऐकले नाही. ते एकटेच रात्रीचे 2 वाजता स्मशानात गेले. स्मशानात भयंकर शांतता पसरली होती. माझे काका तेव्हा किती धीरिष्ट होते तर तुमका या घटनेवर ना कळालाच असात. रात्री 2 वाजता एकट्या स्मशानभूमीत जाणं खाऊची गोष्ट नाही होती, पण माझे आजोबा खूप धीरिष्ट होते. मग आजोबांनी पटकन आग पेटवल्यानी आणि त्याच्यात ता हाड टाकल्यानी तेव्हा त्यांच्या जीवात जीविलो. पण जेव्हा त्यांनी ता हाड त्याच्यात टाकल्यानी तेव्हा आगीचो मोठं बडकू उडालो आणि बघताक्षणी ती आग आजोबांच्या कपड्याक लागली आणि आजोबांचे कपडे पुरे जळाक लागले. बघता बघता त्यांचा संपूर्ण अंग जळाक लागला. आजोबा जोर जोरात ओरडाक लागले, वाचवा वाचवा, कोणी असा काय, वाचवा. पण रात्री 2 वाजता स्मशानाकडे कोण असतला. तसो तेंका मागसून जोर जोरात हसण्याचा आवाज इलो. तसा त्यांनी पटकन मागे वळून बघितल्यानी. जेव्हा त्यांनी मागे बघितल्यानी तेव्हा त्यांका चांगलोच धक्को बसलो. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मागे ते मांत्रिक आणि शहाकाकू उभे होते. ते शहाकाकू म्हणत होते, ए म्हाताऱ्या, तुका काय वाटला आम्ही बानामती मागे घेतलं, तू आमका शिक्षा देणार होतं, आता मर तूच, तुका काय मी वेडा वाटलंय. अरे म्हाताऱ्या, जो करणी करताना त्यांनी एकदा करणी केल्यान की तो करणी काय झाला तरी मागे घेऊ शकत नाही, कारण एकदा त्यांनी करणी मागे घेतल्यान की उलटी ती करणी तेकाच बाधता. त्याच्याच घराचो नायनाट होता, होत्याचा नव्हता होता. मग मी माझी करणी मागे घेव असं तुका वाटलाच कसा. तू आता हयत जळून मर, तुका कोणच वाचूक येऊचा नाही. असं म्हणान ते दोघवले जोर जोरात हसाक लागले. आजोबा जोर जोरात रडत होते, जोर जोरान ओरडत होते, पण त्यांका वाचव कोणच इला नाही. बघता बघता ते त्या आगीतच भस्म झाले. आजोबांचा तो निर्णय खूपच चुकीचा होतो. त्या घटनेपासून आम्ही आजोबांका कायमचा गमावून बसलो. अजून आजोबा घराकडे कशी इले नाही म्हणून आई आणि आजी त्यांका शोधूसाठी रात्री 3 वाजता त्या स्मशानभूमीकडे गेले. जशी ती दोघी स्मशानभूमीत जाऊन पोचतात तेव्हा त्यांका काही कपडे जळताना दिसले आणि त्याच्याभोवती राख पडली होती आणि नुसती हाडा उरली होती. तशी माझी आजी जोरात किंचाळली, कारण तिका समजायचा होता तर तिका समाजला होता. आमच्या घरावर खूप मोठी शोषकाळा पसरली. तो सगळं प्रकार इतको भयंकर होतो की आम्ही त्याचं स्वप्नात सुद्धा विचार केलं नाही होतं. शेवटी आमका असं वाटलं होता की आम्ही सगळे जिंकलो, पण तसा मुळीत नाही होता. शहा काकून आमचं खूप मोठं घात केलेलो होतो. आम्ही त्यानंतर त्या बानामतीपासून मुक्त झालो, पण मात्र त्या घटनेत आम्ही आमच्या आजोबांका गमावून बसलो. आमका सगळ्यांका माहिती होता की हे सगळं प्रकार शहा काकूनी केल्यानी, पण आमच्याकडे तसं पुरावो नाही होतो. त्यामुळे आमका माहीत असून सुद्धा
आम्ही त्या आरोपीक शिक्षा करूक शकलो नाही. त्या घटनेनंतर आम्ही सगळ्यांनी त्या गाव सोडलो. पण माझ्या आजोबांच्या आत्म्याक काय शांती मिळाली नाही. ते दर पौर्णिमेच्या रात्री आजीच्या स्वप्नात येतात आणि खूप जोर जोरात रडतात आणि म्हणतात, माका वाचव, माका वाचव, मी त्या स्मशानभूमीतच असय, माका मुक्ती दे, असा ते रडत रडत आजीक सांगतात. त्यानंतर आजीन सुद्धा खूप प्रयत्न केल्यान की त्यांच्या आत्म्याक शांती मिळावी, पण त्यांच्या आत्म्याक काय शांती मिळतच नाही. ते दर पौर्णिमेक आजीच्या स्वप्नात येतात आणि रडून सांगतात की माका वाचव, माका वाचव. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि तुमका जर असेच मोठमोठे भयकथा ऐकायचे असतील तर या व्हिडिओचे 1000 लाईक कंप्लीट करून टाका. मग मी तुमच्यासाठी असेच मोठमोठे भयकथा घेऊन येईन. चला तर मग लवकरच भेटूया अशीच एक आगळीवेगळी भयकथा घेऊन पुढच्या भागात.